सकाळी अंश लवकर उठला म्हणून त्याला घेऊन गार्डनमध्ये आले. तर बघते तर काय, तर मावशी सकाळी झाडू काढत होती. पण मावशी मला म्हणाली, एक जरी पान तू पुढे घेऊन गेलीस तर ह्याच झाडूने तुला झोडून काढेन. म्हणून मी इकडे तिकडे बघायला लागले आणि पाळायचा रस्ता शोधायला लागले. तर बघते तर काय, हा लहानपणापासून बघत आलेला विमान इथे आला तरी कसा, असा लहानपणी मला प्रश्न पडायचा. आता मोठी झाली तर समजलं, अरे हा तर नकली आहे. तर हा विचार मी बाजूला ठेवून पुढे पुढे गेली. एकेला सांगितलं, जरा मोबाईल पकड, मला व्हिडिओ बनवायचा आहे. पण व्हिडिओ काय एवढी खास आली नाही, म्हणून मी ह्या फुलांचा व्हिडिओ काढत बसले. अंशला सांगितलं, बघ जरा तुला इकडे तिकडे कोण दिसतंय का ते. तो पण इकडे तिकडे कोण दिसतंय का ते बघू लागला. मग काय, त्याला कोणीच दिसलं नाही. म्हणून आम्ही पुढे आलो आणि म्हटलं चला आता काहीतरी रिकामी गार्डन बघताच मन खुश होताच ज्या काही राईड्स रिकामी होत्या त्याच्यावरती मन मोकळेपणाने आम्ही खेळायला लागलो. खेळता खेळता थोडे दमलो. मग काय, थोडं म्हटलं चला आता चालून घेऊयात. चालता चालता अंशला कंटाळा आला म्हणून तो खाली बसला आणि बसताच क्षणी तो काय जो आहे वाळूत असा लोळायला लागला की बाप रे बाप. मग काय, अंशने वाळू हातात घेतली आणि वाळू हातात घेऊन तो मला दाखवायला लागला, मम्मा तू अशीच मशिरी लावतेस ना गं. मी म्हटलं नाही रे बाळा. तर मग बोला, चल सोड, जाऊन दे मग विषय, मी आपला माझा मी खेळतो. अंश बदकवरती बसून खेळू लागला. त्याला दुडू 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 असा पुढे पुढे चालू लागला. तेवढ्यात आम्हाला दिसली खारुताई. तुम्हाला दिसली का, कमेंट करून नक्की सांगा. ती काय खात असेल, कशी राहत असेल याचा विचार करत होतो. विचार करताच गायब झाली. गायब होताच आमचा घरी जाण्याचा वेळसुद्धा झाला. ऊन पडायच्या आत आपण घरी जाऊयात असा विचार केला आणि आम्ही जे आहे घराकडे निघालो. बाहेर पडताच इथे दिसले आंबे. मनात विचार आला, आधीच माहीत असतं तर घरूनच तिखट मीठ आणलं असतं आणि इथेच पाडून खाल्ले असते. पण ते काही शक्य नव्हतं.